आला हा परत. कशात जीव अडकलाय काय माहिती. साहेब, नियमात सूट देऊन नेहमी तुमची भेट घडवतो, पण जरा लवकर. आशाबाई कोण आले बघितलं का? तुमचा हितचिंतक, जो तुमच्याकडे तुमच्या घरच्या खबरा आणून पोचवतो, जो तुमच्याकडे तुमच्या घरच्या गोड गोड बातम्या आणून पोचवतो. आता त्या बातम्या आमच्यासाठी गोड असतात ही गोष्ट वेगळी आहे म्हणा. त्या बातम्या ऐकून तुमच्या डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागतात आणि आम्हाला त्या गंगा जमुना बघायला लय आवडतं. आम्हाला बघायच्या त्या गंगा जमुना बघायच्या ते तुझा लाचार चेहरा बघायचा आम्हाला. हे बघू ना बघू ना हे बघू ना हे बघू ना. नको दाखवूस. किती दिवस अशा रडत बसणार? हा, तुम्हाला चांगलं सांगितलं होतं लिंगोबाचा पत्ता सांग आणि इथून सुट. तो काय ऐकायलाच तयार नाही. अगं कवाच सुटली असतीस. आता बस इथंच कायमची रडत. कारण आम्हाला लिंगोबा सापडला. अरे 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 कसा झालाय थोबडा. बसला 440चा झटका बसला. नाही सापडला लिंगोबा. पण कसं झालं, तुझ्या पाठीशी बोलून बोलून लय कटाळा आला आम्हाला. म्हटलं तुझी थोडी गंमत करावी. नाही ना सापडला लिंगोबा. तर तू मनावर घेतलंस ना तर सापडल. घे याच्यावर लिंगोबा कसा दिसतो आणि तो कुठं ठेवलाय याचं चित्र काढ. इकडं तू चित्र काढलंस का तिकडं तुझी सुटक्याची ऑर्डर आली असं सांग. अगं असं काय करतीस? बाहेर पडलीस तर पोराचा संसार बघशील ना. तुझ्या पोरींची बाकीच्या पोरींची लग्न बघशील ना. लग्नात मानानं मिरवशील ना. सोनबाईकडनं लाड करून घ्यायशील ना. अजून काय पाहिजे तुला? घे घे. आता कशी गुणाची माझी आशाबाई समजूतदार. काढ चित्र काढ. दगाबाज तुझ्या नडीचा खोटच घेईन मी आता. चित्ता नाही सोडणार तुला. नाही सोडणार. तुझी हिंमत कशी झाली आमच्या अंगाला हात लावायची? ची भरपाई तुला करावं लागल. ची भरपाई तुला करावं लागल. आता तुला दाखवतोस मी. तू काय दाखवणार गीताडा? लवकरच माझा सूर्या तुझा नाश करल. आणि मी जेव्हा बाहेर येईल ना, माझ्या सूर्याला तुझ्याबद्दल एक आणि एक गोष्ट सांगत. तू देव नाही, राक्षस आहे हे त्याला कळलं. तुझा वध झाला म्हणून समज. हो नको, असं नका करू आशाबाई, असं नका करू. आवडतं मी तुमच्या पाया पडतो, माफी मागतो तुमची. तर असं काय करू नका. त्या सूर्याच्या कानावर यातलं काय घालू नका. बस का अजून घाबरू? इथं अंधारात बसून बसून लय स्वप्न बघायला लागली तू. बघ बघ स्वप्नच बघ. मी बी बघतो तू इथून कशी सुटते ते. आणि तसं झालंच. तोपर्यंत ही बेघर दुर्पदा या घरात राहील.
ए छत्री, तिला आता आपल्या घरात ठेवायचं का? थांबा मी बघतो ना. ए मंग्या, कशाला उगाच कोर्ट कचेरी करत बसतोय सा? कोर्टात गेलास ना तर हाय ती बिगर इकायची पाळी येईल आणि तूच बेघर होशील. त्या परास हिला घरी घेऊन जा, आनंदानं घरात राहू द्या, कळलं का? हं? जा घेऊन तिला. दादा, जाऊया आपण आपल्या घरी घेऊन. ठीक आहे, जाऊ आपण तिला घरी घेऊन. जाऊ तिला आपण घरी घेऊन, आम्ही सांभाळतो तुला. अरे वा 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 वा, ह्याला म्हणतेच न्याय. भारीच न्याय केला की सूर्यदादानं. सूर्यदादांचा, सूर्यदादांचा, सूर्यदादांचा. सूर्या, तू देवाचा माणूस नाहीस, तू तर देवच आहेस बघ. देवासारखं नाही केलंस बघ माझ्यावर. सूर्या, या खुर्चीवर बसून असाच न्याय झाला पाहिजे आणि तो न्याय तूच करू शकतोस. अहो काय करताय तुम्ही ताई? असं नका करू. हो, मोठ्या बहीण लहान भावाच्या पाया पडायचं नसतं ओटातून. हे बघा, ह्यांनी जर तुम्हाला पुढे जाऊन त्रास दिला तर मला कळवा, मी आहे तुमच्यासाठी. चला, दरबार इथंच संपला म्हणून मी घोषित करतो.